हॅलो. आज आहे वेट लॉस ब्रेकफास्टचा दुसरा दिवस. आज मी हाय प्रोटीन अशी ब्रेकफास्टची रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तुम्ही देखील वेट लॉस किंवा फॅट लॉस जर करत असाल तर मी तुम्हाला एक गोल्डन टिप व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मला सोया चंक्स अजिबात आवडत नाही, पण प्रोटीन जर हवं असेल आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सोया चंक्स हा बेस्ट आहे. इथे मी 1 वाटी सोया चंक्समध्ये 1 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ घालून एक 2 ते 3 मिनटं उकळून घेणार आहे. थोडेसे सोया चंक्स मऊ होईपर्यंत आपल्याला ते उकळत ठेवायचे आहेत. आता हे उकळत होईपर्यंत मी एक टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे. 1 वाटी सोया चंक्समध्ये साधारण 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन असतं. आता इथे एक कांदा बारीक आपण चिरून घेऊयात. 2 मिरची कट करून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेणार आहे. आता सोया चंक्स आपले नरम झाले होते, त्यातील पाणी मी काढून घेणार आहे. यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा अशा कढईमध्ये साधारण 1 चमचा तेलामध्ये आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय व्हायला कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला लागतात. पूर्ण फ्राय करून घेतलं ना तर त्याची चव छान लागते. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं त्याला जास्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं मी जिरे याच्यात टाकून घेते आणि थोडीशी दही टाकायचं आहे. हे मी आता मिक्सरला फिरून घेते. तुम्हाला जर असं पातळ आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट घट्ट दही घेऊ शकता. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता सोया चंक्समध्ये कांदा, टोमॅटो पण घालून घेऊयात. जर तुम्ही दही टाकत असाल, दही नेहमी लो फॅट वापरा आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरचीची फक्त पेस्ट ॲड करू शकता. इथे आपली ब्रेकफास्ट रेसिपी तयार आहे. वरून थोडेसे जिरं आणि चाट मसाला टाका. आणि गोल्डन टिप ही आहे की वेट लॉस जर तुम्ही करत असाल तर अजिबात ब्रेकफास्ट स्किप करायची नाही. आणि याच्यासोबत जर तुम्ही फायबर घेतला, फायबरमध्ये तुम्ही एक सफरचंद किंवा चिया सीड्स घेऊ शकता. ते जर तुम्ही घेतला तर तुमचं फॅट लॉस व्हायला खूप मदत होते. आणि सकाळी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्या, म्हणजे त्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम चांगला होतो. थँक्यू.